नांदेड़ शहर से करीब वाक़ भाबल गांव में नांदेड़ के कामगार ऑफिसर मोहतरमा यास्मीन शेख ने एक बड़ी कार्रवाई करते हुए गैर कानूनी तरीके से लोगों में सामान की किट्स तकसीम किए जाने की इत्तला मिलने पर यहां पर कार्रवाई करते हुए बड़ी तादाद में सामान की किट्स को जब्त किया है। उन्होंने बताया कि भाबल गांव में कुछ दिनों से कुछ अफराद कुछ लोगों से रकम लेकर उन्हें सरकारी सामान की किट्स तकसीम कर रहे थे। हालांकि इस किट्स को हासिल करने के लिए सरकारी कार्रवाई करने की ज़रूरत होती है, लेकिन ये लोग गैर कानूनी तरीके से ये किट्स लोगों में रकम लेकर तकसीम कर रहे थे। मी सरकारी कामगार अधिकारी यास्मीन शेख, माझ्याकडे तक्रार प्राप्त झाली होती की अशा ठिकाणी काय म्हणतात त्याला किट आणि ह्याचं वाटप होत आहे। गेली 2 दिवस हा प्रकार चालू आहे। त्याच्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांना केला, पण ते रजेवर असल्यामुळे त्यांचा कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही आणि माझे 3 कर्मचाऱ्यांना मी इथं पाठवलं होतं, परंतु सदरचा व्यक्ती घराला लॉक लागून निघून गेलेला होता। मग असं लॉक तोडून घरी घुसता येत नाही, म्हणून आम्ही पीआय साहेबांची मदत घेतली। त्यांनी आमच्या सुरक्षेसाठी 2 पोलीस पाठवले आणि आता सगळ्यांच्या पंचांच्या समोर आम्ही दार कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला, तेव्हा 28 गृहउपयोगी वस्तू संच आणि 5 सुरक्षा पेटी आम्ही ताब्यात घेतलेत आणि काही प्रमाणपत्र जे ग्रामसेवकाकडनं निर्गमित केलेले आहेत ते आम्ही ताब्यात घेतले आणि त्यांचा संगणक पण आम्ही ताब्यात घेतलेला आहे। मला नाही माहिती, मी माझ्या कार्यालयाकडनं आली आता सध्या। जो पण जबाबदार राहील याच्यावरती कठोरपणे कारवाई तो कायदेशीर बाब पुढे येईल ना। आता मी माझ्या विभागाकडनं माझ्या कार्यालयाकडनं मी आलीये, जर माझ्या कार्यालयाकडनं कोणीच उपलब्ध नसतं तर तुम्ही म्हणू शकला असता, पण मी आहे आता। बाबुळगावमध्ये एका पेट्या भेटल्या एका घरामध्ये, कुठं पक्षाचा तुमचा कापीस कुठं जिम्मेदार असेल ना। आता मी ते कसं मला नाही माहिती, मी सरकारी कामगार। तुम्हाला प्राथमिक ऐका ना, मी माझ्या जेव्हा तक्रार आली आणि त्याची संवेदनशीलता लक्षात घेऊन त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन मी इथं आले आणि आता मी 11:30 पर्यंत तुमच्या समोर सगळ्यांसोबत आहे। मग ह्याच्यावरनं लक्षात घ्या की मी आहे इथे, म्हणजे माझ्या विभागाकडनं किंवा प्रशासकीय दृष्ट्या मी आहे तुम्हाला, आणि पाहू द्या ना जे काय असेल। त्यांनी सांगितलं मला अर्धा तास लागेल, मी गावाला आहे। जेव्हा मी इथं आले तेव्हा तो सांगत होता, म्हणजे इथले लोक सांगत होते की त्याची आई आजारी हॉस्पिटलमध्ये आहे। त्याच्यानंतर काही लोक म्हणाले त्याचा माफीनामा लिहून घ्या, घेत असाल आणि ही शेवटची माफी असं म्हणून करत असाल, आम्ही त्याला बोलवून देतो। अशा पद्धतीने सगळं चित्र रंगत होतं, त्यामुळे उशीर झाला आणि पीआय साहेब पण ह्याच्यावरती होते, बंदोबस्तात होते, त्यामुळं थोडा लेट झालं। आणि दुसरी गोष्ट की हे लॉक तोडून आत यायचं होतं, हे जबाबदारीचं होतं ना, त्याच्यामुळे माझ्या मते मला 12 वाजता काहीतरी फोन आला होता पत्रकारांचा की अशा ह्या ठिकाणी आहे। त्याच्यानंतर मला वाटलं की ठीक आहे, मी त्यांना सांगितलं तुम्ही पोहोचा, कारण मला इथली लोकल गावांची माहिती नाहीये। मला वाटलं की हे गाव दूर असेल, त्यांना सांगितलं तुम्ही इथे पोहोचा। मग ते पोहोचले, त्यांनी पोलिसांना पण फोन केला, पोलीस पण इथं अवेलेबल होते। त्यानंतर मी माझे 3 कर्मचारी पाठवले, पण मग हे लॉक होतं ना, म्हणजे मग आता कंत्राटी कर्मचारी काय करणार, म्हणून मी ऍज अ लेबर ऑफिसर होणार। मी कसं काय सांगणार, आता ही जी प्रोसिजर आहे कायदेशीर ती होईल ना, म्हणजे पुढील कारवाई काय असेल। आता हे जे ठीक आहे आम्ही ताब्यात घेऊ, ह्याच्यावर काय एफआयआर करायची काय आहे ते सगळं आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळवू की तुमच्या होईल ते एफआयआर वगैरे होईल। बाबू या भागामध्ये तुम्ही काय काय जप्ती केली? कुठल्या इथे बाबूगावमध्ये किट वगैरे जप्त केली? आता हे 28 किट आणि 5 सुरक्षा पेटी आम्ही जप्त केल्या। काही आता ते मोजले नाहीत, पण बरेचसे ग्रामविकास अधिकाऱ्याकडनं निर्गमित प्रमाणपत्र दिसत आहेत, काही आधार कार्ड दिसत आहेत, एक संगणक दिसते, हे सगळं आम्ही ताब्यात घेतलं आहे।